नमस्कार, आपण पाहत आहात सांगोला रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। मी दीपाली दामोदर जाधव, तालुका कृषी अधिकारी सांगोला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करते की राज्य शासन कृषी विभागामार्फत आपल्याकडे पीक स्पर्धा आयोजन दरवर्षी केले जाते। यावर्षी देखील पीक स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। खरीप हंगामासाठी आपल्याकडे 11 पिकांची निवड आहे। त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल तसेच उडीद आणि मूग अशा पिकांची आपण निवड करतो। त्यामध्ये आपल्याकडे भुईमूग, सूर्यफूल, मका, बाजरी, ज्वारी यासाठी आपल्या तालुक्यातून शेतकरी पीक स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात। याच्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आपण नॉमिनल फी आकारणी करतो आणि आदिवासी गटासाठी आपण 150 रुपये फी आकारणी करतो। या पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर असं विविध स्तरावरती आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षिसांचे वितरण केले जातं। याच्यामध्ये जे शेतकरी विजेते शेतकरी आहेत, राज्यस्तरावर त्यांना प्रथम बक्षीस 50,000चं, द्वितीय 40,000चं आणि तृतीय 30,000 रुपयांचं बक्षीस दिलं जातं। तसेच जिल्हास्तरावर प्रथम 10,000, द्वितीय 7,000 आणि तृतीय बक्षीस 5,000चं दिलं जातं। तसंच तालुका स्तरावर जे विजेते शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 5,000, 3,000 आणि 2,000 अशा अनुक्रमे बक्षिसे दिली जातात। याच्यामध्ये सहभाग होण्याकरता फक्त एकच अट आहे की तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी आणि त्याच्यामध्ये 1 एकर, कमीत कमी 1 एकर सलग क्षेत्रावर त्या पिकाची त्यांनी पेरणी केलेली असावी आणि सर्वोच्च उत्पादन येणाऱ्या शेतकऱ्याला आपण प्रशस्ती पत्राद्वारे माननीय राज्यपालांच्या हस्ते त्यांचा आपण सत्कार योजनेअंतर्गत केला जातो। योजनेसाठी विमा उतरवण्यासाठी आपल्याकडे 30 जुलै ही अंतिम मुदत होती, परंतु शेतकऱ्यांसाठी शासनाने 14 ऑगस्ट ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरी सर्व उर्वरित शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभागी व्हावे। आपल्या तालुक्यासाठी बाजरी, कांदा, तूर आणि मका या पिकांचा समावेश आहे। तरी जे या पिकाचे उत्पादक आहेत त्या सर्व शेतकरी यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते। धन्यवाद।